छावा मराठा युवा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना खरीप हंगाम शेतकऱ्याच्या पेरणीसाठी आता दिवस जवळ आलेले आहेत आणि कृषी दुकानदार, कृषी सेवा केंद्र हे जादा दरामध्ये बियाणे व तसेच बोगस खते आणि जास्तीत जास्त पैशाचं शेतकऱ्याची लूट करत आहेत। यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर समजा शेतकऱ्याच्या डेटाला जरी हात लावलं तरी आमची संघटना गप बसणार नाही। आज आपल्या शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि दुकानदार आतंक लूट चालू आहे त्यांची। जर समजा प्रशासनाला आम्ही कलेक्टर साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना कळवलेलं आहे, जर दुकानदार जर शेतकऱ्यांना ह्या भावापासून जर व्यवस्थितशीर जर नाही चालले तर त्याच्या मुचक्या आम्ही आवळल्याशिवाय गप बसणार नाही। छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्या बी जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब जाऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। युवा महासंघ या संघटनेतर्फे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा समजतो। दिवस रात्र कष्ट करून शेतकरी वर्ग आपल्या देशाला, आपल्या जगासाठी अन्नधान्य निर्माण करतो। त्या शेतकऱ्यांना आपण या कृषी खात्याकडून जे खत वगैरे आहेत, बियाणे आहेत, हे सगळ्या प्रकारे बोगस दिलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की शेतकऱ्याच्या मिरचीच्या डेटालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील। परंतु आपला जो प्रशासकीय विभाग आहे ते कोण्या मार्गे चालला आहे हे खूप कळणं बिकट आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आदरणीय प्रदीप पाटील लोंबाड जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे की जर शेतकऱ्यांची लूट वेळेच थांबली नाही तर छावा मराठा युवा महासंघ या संघटनेतर्फे या महाराष्ट्रामध्ये, या नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन निर्माण होईल आणि या छावा संघटनेच्या रोषाला प्रशासन जबाबदार येईल एवढं मी सांगतो आणि थांबतो। छावा युवा महासंघ नांदेड आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले की नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक सोयाबीनची कंपनी असेल किंवा कापसाच्या बॅगा तयार करणारी सीड्स कंपनी असेल किंवा खत असतील, ते प्रत्येक कंपनी टू कृषी सेवा केंद्र यांच्यामधली एक मोठी साखळी आहे आणि आपलं जे भारत सरकार, महाराष्ट्र शासनाचे जे शासन आहे सरकार, हे कुठल्याच गोष्टीमध्ये फक्त कागदावर आदेश काढत आहेत, कुठलीच अंमलबजावणी होत नाहीत, कुठं गुन्हे दाखल होत नाहीत, कुण्या दुकानदारावर केसेस नाहीत, फक्त चौकशा करून अहवाल इकडून तिकडं तिकडून इकडं माकड उड्याचा प्रकार चालू आहे या प्रशासनामध्ये। त्याच्यामुळं आमचं एक निवेदन आहे मुख्यमंत्री साहेबांना की या जे कोणी शेतकऱ्याच्या विषयी जर त्याच्या जीवाशी खेळत असेल, जर बियाणं बोगस करत असेल, त्याला तर जलमठेप झाली पाहिजे साल्याला आणि त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे। असं कडक प्रशासन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आज न उद्या हे प्रकार चालूच आहे। जसं आता शिक्षण विभागामध्ये TETचा प्रकार जे झाला, आज मोठे गावकर आहे, मोठे गावकर 1 महिन्यात 2 महिन्यात 6 महिन्यात सुटण्यात दुसरा मोठे गावकर तयार होते। त्याच्यामुळे त्याला जर कडक शिक्षा केली तर दुसरा कोणी मायकाला हिंमत करणार नाही बोगस करायला किंवा असं शेतकऱ्याच्या जीवास खेळण्यासाठी। त्याच्यामुळं आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, DAP, युरिया आणि 1026 हे जुना स्टॉक 1900च्या रेटमधला आज संपूर्ण इथल्या व्यापाऱ्यानं स्टॉक मारला आहे आणि ते आज 2500च्या रेटमध्ये विक्री चालू आहे। त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की जिल्हा कृषी अधिकारी यांनी तात्काळ प्रत्येक दुकानाचं, याच्याकडे प्रत्येक यंत्रणा आहे, तालुक्यावर प्रत्येक सर्कलवर सगळीकडे त्याचे कर्मचारी, प्रत्येक दुकानाची तपासणी करावं। त्यांनी शेतकऱ्याला बिल विकाय ते बिलाचा बॅच नंबर आणि जुन्या स्टॉकचा बॅच नंबर ह्याच्यामध्ये त्यांना कारवाई करावी असं आमचं त्याच्यामध्ये स्पष्ट मागणी आहे। आणि आंध्रामधून खत नाही, बी आणि सीडच्या बॅगा, कापसाच्या बॅगा हे आंध्रातून येत आहेत, त्याच्यावर आपलं प्रशासन काहीच करत नाही, झोपीचं सोंग घेत आहे, असं आमचं निवेदन आहे। आम्ही तोपर्यंत शांत बसणार नाही।